एका भारतीय बाईने एका लग्नाची गोष्ट सांगितली आणि अख्ख्या जगाची मन जिंकले। तुम्हाला माहिती आहे का त्या कोण होत्या? ही गोष्ट आहे एका सिनेमाची आणि त्या सिनेमाच्या मागे उभ्या असलेल्या एका भारतीय महिलेची। त्यांचं नाव आहे मीरा नायर। त्यांच्या मान्सून वेडिंग नावाच्या सिनेमाने जगातल्या सगळ्यात जुन्या व्हेनस फिल्म फेस्टिवल मध्ये गोल्डन लायन अवॉर्ड जिंकला आणि हे अवॉर्ड मिळणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या। आता काय होतं या सिनेमात? तर हा सिनेमा होता एका पंजाबी कुटुंबियांच्या लग्नाचा। बाहेरून हसरा, गाणी, मस्ती, डान्स, पण आत एक लपलेलं काळं सत्य, ते म्हणजे मुलीचं शोषण, सिक्रेट अफेअर्स आणि नात्यातला दुरावा। विशेष म्हणजे मान्सून वेडिंग हा फक्त 30 दिवसात शूट करण्यात आला। ना कोणता मोठा सेट होता, ना मोठं कोणतं लोकेशन होतं। खरं घर आणि हँडहेल्ड कॅमेरा याचा यात वापर करण्यात आला। त्यामुळे आजही हा सिनेमा जिवंत वाटतो, जसं की तुम्ही ह्या लग्नात सहभागी झाला आहात आणि आज तो आपलासा वाटतो। मीरा नायर यांच्या मते सिनेमा असा हवा जो प्रेक्षकांच्या अंगावर शहारा आणेल आणि भारताचं खरं रूप दाखवेल, आणि हे फिल्म हे सिद्ध सुद्धा करते। या सिनेमाचं म्युझिकही भन्नाट आहे। पंजाबी फोक, बॉलिवूड बीट्स आणि लाईव्ह परफॉर्मन्सचा धमाकेदार मिक्स। या म्युझिक पुढे मान्सून वेडिंग नंतर न्यूयॉर्क ब्रॉडवे स्टेजवर म्युझिकल म्हणून सादर झाला। तुम्ही पाहिलात का हा मूवी? आणि अजून अशा कोणत्या रिअलिस्टिक मूवीवर तुम्हाला ऐकायला आवडेल हे कमेंट करून आम्हाला सांगा। आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चंद्रकोस फिल्मच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। आणि हो, यूट्यूब चॅनललाही भेट द्या।